संग्रामपूर तालुक्यात अवकाळी पावसाचा मोठा फटका, पिकांचे प्रचंड नुकसान। संग्रामपूर तालुक्यात काल दिनांक 30 मार्च 2026 रोजी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। केळी, संत्रा, मक्का, ज्वारी व गहू या पिकांना मोठा फटका बसला असून अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे। तालुक्यातील करमाळा, अकोली, धामणगाव, पंचाळा, बावनबीर, सोनाळा, लाडनापूर, लहुगाव, मारोड आदी गावांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे। अचानक झालेल्या पावसासोबत जोरदार वाऱ्यामुळे शेतातील उभी पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली आहे। तसेच शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांना त्वरित दिलासा देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे, संग्रामपूर। आज हवाई दिल झालेला आहे, त्याला उत्पादन खर्च निघत नाही आहे, तरी केंद्र सरकारने सोयाबीन, तूर, हरभरा याची हमीभाव प्रमाणे खरेदी करते, तसेच कांद्याची पण 2200 रुपये हमीभाव खरेदी करावी ही एक शेतकऱ्याची हे मागणी आहे। लाडनापूर भाग 2 करमाळा शिवार या भागातील सर्व मक्का पीक, गहू, हरभरा, कांदा या पिकाचे सर्वात फार मोठे नुकसान मागील 20 तारखेला अतिवृष्टीच्या पावसामुळे भरपूर नुकसान झाले होते। तसेच आधी रात्री 30 तारखेच्या रात्री सायंकाळी 7:30 वाजतापासून तर सकाळपर्यंत जे ऊन वारा पाऊस याच्यामुळे जे वातावरण झाले होते, याच्या हवा पाण्यामुळे सर्व मक्के जे आहेत ते होरपळून खाली बसून गेले। पीक आणि गव्हाचे पण पूर्ण नुकसान झाले, कांद्याचे पण पूर्ण नुकसान झाले। या भागातील मागील या 20 तारखेच्या या पाण्यामुळे सुद्धा त्यावेळेसही काही कोणता सर्व झाला नाही आणि यातील भरपूर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे। तरी याची नुकसान भरपाई तात्काळ मिळण्यात यावी। तसेच आहे निंबू आणि फळबाग, संत्रा याची सुद्धा फळगळण झालेली आहे। केळीचे पण पूर्ण हे नुकसान झाले, त्या कारणानं हे याचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी व सातबारा पुरवठ्यातील सर्व याची पाहणी करून सर्वांनी नोंद घ्यावी।